भाजपमध्ये दुसरी परकी लोक आल्यामुळे आम्ही भाजपचेच मूळ आहोत. मग आपल्याला काय वाटते कोण निवडून येईल किंवा कुठल्या पार्टी? घड्याळ निवडून येईल असं वाटतंय. घड्याळाशिवाय दुसरी कशी जावं? सर्व कमळाच्या पाठीमागं कमळ. बर सध्या कोण निवडून येईल किंवा कोणाची चर्चा आहे? उमेश पाटील. उद्धव ठाकरेजी. बर हां, मग निवडून कोण येणार? उद्धव ठाकरेच येणार. पण तिथं ते खेड्यामध्ये ग्रामीणमध्ये सर्वजण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमाग आहेत. जे गद्दार सोडून गेलेत त्यांच्याबरोबर कोणी गेलेलं नाही. पण तेवढं पक्षानं भाजपनं एवढी ताकद लावून सुद्धा उद्धव ठाकरे यांचे चांगली झुंज दिली असं वाटतं. म्हणून 100% कारण अजूनही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीमागं आहे. तरुण वर्ग आहे. चिन्ह जरी गेलं अजून त्यांनी अजून काय घेतलं मागून तरी काय आजपर्यंत ज्या शिवसेना रस्त्यावर उतरत आल्या, क्रांती घडवणारी शिवसेना आहे. कोणाची हवा आहे असं आपल्याला वाटतं? माझ्या म्हणण्यानुसार तर राष्ट्रवादीची हवा आहे. नमस्कार, मी पत्रकार दादासाहेब नेळ. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महानगरपालिकेचा धुराळा संपल्यानंतर आता ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झालेला असताना जो गेल्या 20 वर्षापासून कोणालाच ज्या मतदारसंघाचा अंदाज गवलेला नाही, सापडला नाही, अशा कामती जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलेलो आहोत. याच गटामध्ये 2 गण आहेत. एक कामती आणि दुसरा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असलेला सावळेश्वर गण. या गणामधून आपण आज सुरुवात केलेली आहे. या कामती जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. कारण हा जिल्हा परिषद ओपन सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे इकडं अजून उमेदवारसुद्धा कोणत्या पार्टीने जाहीर केलेला नाही. परंतु उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षातील आपल्या गॉडफादरकडे वशिला लावत आहेत म्हणण्यापेक्षा त्यांना प्रतिसाद मिळतो का हे आपण आता पाहूया. पण त्याच्या अगोदर या मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत, ज्यांच्यामुळे कौल मिळणार आहे, असा मतदार राजा कोणाच्या पाठीमागं आहे लोकशाहीमध्ये, ते आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया. या ठिकाणी आपलं नाव? सूर्यकांत गुंडस. बरं, या कामती मतदारसंघात सावळेश्वर गण आहे. यामध्ये सध्या कोणाची हवा जास्त वाटते आपल्याला? आता सध्या तरी हवा म्हणजे घड्याळाची आहे. भाजपमध्ये दुसरी परकी लोक आल्यामुळे आम्ही भाजपचेच मूळ आहोत. पण परक्या लोकाला बोकांडी घेतल्यामुळं आमचं मत यावेळेस भाजपला नाही. जो कोण दुसरा कमळ सोडून दुसरा कोणी असो आम्हाला चालतंय, पण भाजप नको. सध्या सगळ्या महाराष्ट्रात कमळ असताना आपली भूमिका नेमकी अशी का? आपली भूमिका म्हणजे त्यांनी निष्ठावंत ज्यावेळेस भाजपकडे कोणीच नव्हतं त्यावेळेस आम्ही होतो. तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डावलून मोठमोठ्या माणसांना त्यांनी पक्षात घेऊन आमच्यासारख्या निष्ठावान लोकांवर अन्याय केल्यामुळं आम्ही पक्षावर खूप नाराज आहोत. त्यामुळं आम्ही पक्षाला यावेळेस झोपवल्याशिवाय राहणार नाही. बरं, यांचं मत आहे की निष्ठावंतांना भाजपने डावलल्यामुळे, हे सूर्यकांत गुंड आहेत, यांचं मत आहे की भाजपने निष्ठावंतांना डावलल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला विजयी करण्याच्या तयारीत आहोत, असं स्पष्ट मत या तरुण कार्यकर्त्याने व्यक्त केलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या एका कार्यकर्त्याकडे जाऊ. बोल, आपलं नाव काय? समाधान टेकाळे. या कामती मतदारसंघ आहे आपला आणि सावळेश्वर गण. यामध्ये सध्या जी वातावरण राजकीय तयार झाले, मग आपल्याला काय वाटते कोण निवडून येईल किंवा कुठल्या पार्टी? घड्याळ निवडून येईल असं वाटतंय. बरं, सध्या सगळ्या महाराष्ट्रात सगळं कमळ निवडून आलेलं असताना याच मतदारसंघात घड्याळ निवडून येईल असं कसं वाटतं आपल्याला? ह्या गावात पहिल्यापासून घड्याळाचं हे चालू होतं, त्यामुळं घड्याळच ह्या गावात पूर्ण होणार आहे. आता कमळाचं पहिल्यापासूनच चाललं नाही ह्या गावात, काय हे घड्याळच इथे हे होणार आहे. माननीय ते आपले माणसं गावात घड्याळीच आहे ती सगळी. कमळाची माणसं पहिल्यापासूनच नाही. या तरुण कार्यकर्त्याचं मत आहे की इथं घड्याळ चालणार आहे आणि आता मतदार राजाचा कौल आहे हा.
काय होणार आहे आपल्याला 7 तारखेला दिसून येणारच आहे. तर इथं आपल्याला ग्रामपंचायत सदस्य आहेत, चालूचे आपले सावळेश्वर ग्रामपंचायत सदस्य दादाराव लांडगे यांना या कामती आणि सावळेश्वर गणामध्ये कोणाची हवा आहे किंवा कोण निवडून येईल असं वाटते? आत्ताच खरे साहेबांनी कालच आणि पाटलाने त्यांनी नरसिंह पाटील जाहीर केला विरवडचा उमेदवार जिल्हा परिषद गटातनं. युतीचा उमेदवार आहे त्या महाआघाडीतर्फे आहे, त्यामुळे त्याचे 100% त्याचं वातावरण चांगलं आहे ते विरोधापेक्षा. त्यामुळे घड्याळाला 100% मतदान होईल. आणि पंचायत समितीसाठी आपल्यातनं सुधीर लांडगे आणि कोळेगावचे वाघमुळे दोन्ही नाव चर्चेत. आता अजून ती पक्ष ठरवेल कुठला व्हायचा देईल ती चिन्ह. म्हणजे पंचायत समितीचा उमेदवार अजून फिक्स होणार आहे, पण जिल्हा परिषदचा फिक्स झाला आहे. आणि वातावरण या दादाराव लांडगे ग्रामपंचायत सदस्य यांचं बी मत आहे की या मतदारसंघात घड्याळाचीच हवा आहे. पण आपलं नाव काय? ब्रह्मदेव मच्छिंद्र पुजारी. बरं, आपल्याला काय राजकारणाविषयी आवड? घड्याळाशिवाय दुसरी कशी जावं. सर्वसामान्य मतदारसुद्धा घड्याळाकडे वळल्याला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा विठ्ठल लांडगे आहे, याच्याकडे आपण जाणून घेऊया. आपल्या एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं गाव असताना या गावामध्ये विकास किंवा आजपर्यंत आपण कोणाच्या पाठीमागे मतदान केलेलं आहे? कमळाच्या पाठीमागं. कमळ. पण आपल्या कमळाला मतदान का करण्याचं कारण काय आहे? विकासाच्या मुद्द्यावर कमळाला मतदान करण्याचं विठ्ठल लांडगे आपल्याला सांगत आहेत. ग्रामस्थ जोडले गेले आहेत. या ठिकाणी एक कार्यकर्ता आहे संभाजी सोनटक्के. काय आपलं नाव सांगून? संभाजी सोनटक्के, शेती व्यवसाय आपला. बरं, या ठिकाणी या सावळेश्वर आणि कामती ह्या गणामध्ये सध्या कोण निवडून येईल किंवा कोणाची चर्चा आहे? उमेश पाटील. कारण का कमळाला पराभव इथं दिसतंय. ग्रामीणमध्ये कांद्याला 10-5 रुपये भाव नाही. ऊसाचा कोण निर्णय घेत नाही आंदोलनाला. पुढारी फक्त ग्रामीणमध्ये नुसतं मतं मागायला येते. ते ऊसाच्या भावाला एकही पुढारी बोलत नाही. आणि ग्रामीणमध्ये घातक आहे हे कमळाचं जे आहे ते ह्याला चांगलीच चपरात बसणार आहे इथं कामती गटात. आणि बरं, इथं 100% आमचा कांदा पिकला तर मजुराला रोजगार देणारा. बेरोजगार बाया माणसं हे त्यांना म्हणजे रोजगारच नाही आता सध्याला. बसून आहे तिथे अक्षरशः. आम्ही आमचा कांदा जर चांगला गेला का आम्ही 1000 रुपये महिलेला हजेरी देतो दिवसाला. एक शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे. वास्तविक पाहता हा शेतकरी म्हणतोय आमची जर शेती चांगली पिकली आम्ही 1000 महिलेला भाव देऊ शकतो. मी शेतकरी जे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 पेन्शन देतात त्याविषयी काय मत आहे? 2000 आम्ही त्याला का नाही 1 लाख रुपये वार्षिक भत्ता देतो. आम्ही टॅक्स देतो शेतीचा आमच्या मालाला भाव दिला तर. मोदीला येऊन इथं जरा फी ही विद्यार्थ्याची 2 लाख रुपये फी झाली आहे. 5 रुपये किलो कांदा चालला आहे. 2 लाख रुपये फी विद्यार्थ्याची कशी भरायची? अगदी बरोबर आहे. 2 लाख फी कशी भरणार? 2000 रुपये देऊन आमच्या भावाला आमच्या शेतकरीच्या पिकाला भावच येत नसेल तर हे 2000 रुपये घेऊन काय करायचे? 5 रुपये किलो चहा तर येते का मोदीला म्हणावं? मोदी चहावाला होता ना, तुला जरा आहे का म्हणावं काय? अगदी आक्रमक प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण जसं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात. ते अंगठ्या बहादूर एखादा देश चांगला चालवेल ह्यानं सगळा देश कुडीमुडीला काला इकून टाकेल एखादा देशी. मोदीला चांगली चपरत आहे. ग्रामीणमध्ये एक निरोप मिळाला आहे खासदारकीचा इथं सोलापूर जिल्ह्यात परिणिताईचा. मग आता बी इथं झटका आहे. पूरग्रस्ता पुढे कोणी मदत केली नाही मोदीनं. मध्ये पूर आला होता आणि ह्या पूरग्रस्तामध्ये आणि फार मोठी संकट आलं होतं त्यावेळेस. पूरग्रस्तामध्येच इथं इलेक्शन आहे आता. चांगली चपरात आहे त्यांना मोदीला. आपण या कार्यकर्त्यांना सांगितलं की या मतदारसंघात भाजप म्हणजे कमळाला चपराक बसेल असं ठाम मत सांगितलेलं आहे. तुझं काय मत? मला काय बोलता येत नाही. ठीक आहे, यांना बोलता येत ना. बाजीराव नारायण मुसलकर. बरं, आता मग इलेक्शन लागले माहित आहे का? कशाचे इलेक्शन लागले? बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन लागले. बर 5 तारखेला मतदान आहे माहित आहे का नाही? बर हाय. मग आपलं हवा कोणाच्या आहे या मतदारसंघात? उद्धव ठाकरेजी. बर, हा, मग निवडून कोण येणार? उद्धव ठाकरेच येणार. पण तिथे ते महाआघाडी आहे ना. हा, असू दे की मग हे ना काय सहकार्य करणार का तुम्ही? ही तर काय आहे रानं जळाले तिथे हे पाणी सोडणं अजून काय. मग खावं काय नरेंद्र मोदीनं 10,000 वर्षाला देणार काय खातो? दान आहे वर्षाला 6,000 रुपये 2,000 रुपये देते. काय देते काय खावं?
6,000 बघताय का? काय बघते का त्याला विचारा की जाऊन. यांचं मत आहे त्याला विचारा. म्हणजे नरेंद्र मोदी यांची जरी कमळ शहरामध्ये महापालिकेत फुललं असलं, ग्रामीण भागामध्ये मात्र त्यांचा तिटकारा केला जात आहे, असंच एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे. बोलता हो? या ठिकाणी या मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य असणारे आणि या सावळेश्वर गावचे सरपंच म्हणून जे 5 वर्षे होते असे दिलीप टेकाळे या निवडणुकीतलं भाष्य किंवा लागलेली जी निवडणूक आहे त्याविषयी थोडक्यात आपलं प्रतिक्रिया द्यावी आपण. मी दिलीप गजेंद्र टेकाळे, सावळेश्वर, मोहोळ तालुका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उपतालुका प्रमुख. जरी सिटीमध्ये शहरात भाजपला मानणारा गट असेल, पण आमच्या ह्या खेड्यामध्ये ग्रामीणमध्ये सर्वजण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत. जे गद्दार सोडून गेलेत त्यांच्याबरोबर कोणी गेलेलं नाही. शिवसैनिक, तळागाळातला शिवसैनिक मतदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन जाहीर झालं आहे त्या इलेक्शनमध्ये 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल चिन्ह ही 100% आघाडीवर राहील आणि निवडून येणार. महाआघाडी आहे ना तुमची, महाआघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जागा कुठली सुटणार? म्हणजे नाही, आता अजून चर्चा चालू आहे. आज उद्या ते फायनल होईल. आणि महाविकास आघाडीचा आम्ही कडवट शिवसैनिक आहे. आम्ही गद्दारी कधीही कोणाबरोबर करत नाही. ज्या जागा ज्या कोणाला सुटतील आमच्या महाआघाडीमध्ये त्याचा आम्ही काटेकोर प्रयत्न करून आमची महाआघाडीची सीटं आम्ही निवडून आणणार. बऱ्याच वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहात, बऱ्याच वर्षापासून म्हणजे आजपर्यंत पण करत आहात. आणि आज जी ठाकरेची मुंबई म्हणत होती त्या ठिकाणी आता ठाकरेची सत्ता गेली आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आणि सत्ता जरी आली नसेल तरी ह्या भाजपवाल्यांनी मिंदे गटाने पैशाचा गैरवापर करून पैशाच्या जीवावर, सत्तेच्या जीवावर तिथं सीटं निवडून आणलेले आहेत. तुम्ही बघताय 70 नगरसेवक जर बिनविरोध होत असतील तर हे सगळं कसं लोकशाहीला घातकच आहे. आणि अक्षरशः लोकांनी पण ओळखून घेतलं आहे. पण खेड्यात ग्रामीण भागात त्याचा काही उपयोग होणार नाही. ग्रामीण भागात महाविकास आघाडीलाच भरघसून मतदान लोक करणार आहेत. तरी पण तेवढं पक्षानं, भाजपनं एवढी ताकद लावून सुद्धा उद्धव ठाकरे यांचे चांगली झुंज दिली असं वाटतं? म्हणून 100%, कारण अजूनही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीमागं आहे. तरुण वर्ग आहे. चिन्ह जरी गेलं अजून त्यांनी अजून काय घेतलं मागून तरी काय अडचण येणार नाही. शिवसेना हा पक्ष तळागाळात रुजलेला पक्ष आहे, तळागाळातून तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कुठल्या तरी आयती तयार झालेली माणसं घेऊन आम्हाला उभा करायची गरज नाही. आमच्यात कडवट शिवसैनिकच तयार आहे. अगदी बरोबर आहे. ही कडवट शिवसैनिक आज हे ग्रामीण भागामध्ये जिवंत असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा मशाल किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं दिलीप टेकाळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. यानंतर याच भागात शिवसेनेचं काम करणारे एक तरुण जे इच्छुकसुद्धा आहेत असे मनोज नागणे या निवडणुकी इलेक्शनविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आजचं जर एकंदरीत वातावरण कालच्या महानगरपालिकेचं जर बघितलं तर शहरातसुद्धा ह्या भाजप सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी होती. पहिल्या 100 सिटीमध्ये सोलापूरचं स्मार्ट सिटी जाहीर केली होती पहिल्या 100 शहराच्या यादीमध्ये. परंतु गेली 10-11 वर्ष झालं सोलापूर शहरातले सगळे रस्ते खोदून उकरून टाकून गटारी ड्रेनेज पाणी आठवड्याला येतं सोलापुरात. आणि अनेक उद्योगधंदे बंद पडले, अनेकांचे रोजगार गेले. बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यात मोठा. UPSC MPSC तरी एवढं खड्डे पडून स्मार्ट सिटी न होऊन तरी भाजपची एवढी सीटं म्हणजे एवढी आज सगळ्या यंत्रणांचा वापर करून मग ते पोलीस असेल, पोलीस बळाचा वापर असेल. आज सोलापूर शहरात एकनाथ शिंदेच्या उमेदवारांनी सांगितलं, अमोलबापू शिंदेंनी, की सोलापूर शहरात शिंदेच्या कार्यकर्त्यांना कसं उचलून सकाळी नेऊन पोलीस स्टेशनला बसवलं जायचं आणि संध्याकाळी सोडून दिलं जायचं. निवडणूक आयोग मॅनेज, पोलीस स्टेशन मॅनेज असा सगळ्या यंत्रणाचा आणि पैशाचा भडेमार करून लोकांची दिशाभूल करून आणि EVMच्या माध्यमातून हे आलेलं ह्या सगळ्या महानगरपालिकावर कब्जा केलेला आहे. आणि ही लोकशाहीची शेवटची घटका मोजते आहे. आणि ते वाचवण्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, जनतेच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत
शिवसेना रस्त्यावर उतरत आल्या, क्रांती घडवणारी शिवसेना आहे. आणि आज ही क्रांतीच्या ही जी आपल्या बापदादांनी जी स्वतःचं रक्ताचं बलिदान करून रक्त सांडून जे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि एवढ्या धनदांडग्या गेली 3 वर्षापासून भाजप तसं तर 2012पासून ह्यांनी षडयंत्र चालू केलं. जसं बाळासाहेब ठाकरे वारले तेव्हापासूनचं शिवसेना संपवण्याचं यांचं षडयंत्र चालूच होतं. दिवसादिवस प्रत्येक वेळेस एवढी षडयंत्र करूनसुद्धा यांना सगळे प्रयोग करून शिवसेना संपवता आली नाही. शिवसेना संपणार नाही. आता आपल्या या सावळेश्वर कामती गटात निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदची. कोणाची हवा आहे असं आपल्याला वाटतं? माझ्या म्हणण्यानुसार तर राष्ट्रवादीची हवा आहे. या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की राष्ट्रवादीची हवा आहे असं त्याचं मत आहे. या ठिकाणी दुसरे एक आपले कार्यकर्ता आहे बऱ्याच दिवसापासूनचे. आपलं नाव काय? पैगंबर तांबोळे. बरं, या कामती सावळेश्वर जिल्हा परिषदचं वारं वाहू लागले. निवडणुका 5 तारखेला आहे, त्या माहीत आहे का? माहीत नाही यांना पण 5 तारखेला निवडणुका होणार 100%. मग कोण निवडून यावं असं आपल्याला वाटतं किंवा आपण कोणाच्या मागावं? काय नाही, तुमचं मत असं काय नसतं, तुमचं मत आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आपल्याला, कोणालाही भ्यायची गरज नाही. तरी बघ काय हवाच कळली पाहिजे ना सगळं सांगायला. म्हणजे अजून प्रचार गाड्या भोंगा आल्याशिवाय ह्यांची प्रतिक्रिया येत नाही, कारण यांना निवडणूक कधी माहीतच नाही असं यांनी ठाम सांगितलेलं आहे. विषय बरोबर आहे तुमचा. यानंतर अजून कोणाला बोलायची इच्छा आहे? निवडणुका लागले ते असं कळलंय का? हां कळलंय. बरं, आपल्याला कोण निवडून यावं असं वाटतंय? काय लोकशाही कोण म्हणजे कोणाच्या मागं तुमचा निवडणूक कुणाची हवा या भागात? सावळेश्वर कामती कुठल्या पक्षाची आहे? भाजप. भाजपची हवा असं यांचं पण मत आहे. लोकसभेला आणि आमदारकीला आपण कोणाच्या मागे होता? लोकसभेला काँग्रेस, विधानसभेला तुतारी. तुतारी. मग आता महाआघाडी आहे, महाआघाडीमध्ये जर तुतारी चिन्ह आलं तर पुन्हा कोणाकडे जाणार? तुतारीच. तुतारीच. म्हणजे आपण तुतारीचा कार्यकर्ता आहे, पण तुम्ही तुतारीच्याच मागे कसं काय आलात? मत काय? विकास केला पण. विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आम्ही तुतारीला निवडून देणार असं या कार्यकर्त्याचं मत आहे. दुसरा कार्यकर्ता कोण? ही कार्यकर्ता बराच वेळ झालं कॅमेऱ्याची वाट बघत आहे पण ह्या कार्यकर्त्याकडे वेळ लागला आपल्याला याला, कारण ही ठाम मत मांडणार आहे कार्यकर्ता. आपलं नाव काय? राजेंद्र टेकाळे. राजेंद्र टेकाळे असं यांनी सांगितले. तर आपल्याला या कामती सावळेश्वर गणात कोणाची हवा आहे थोडक्यात? आता कामती गणात भाजप विरुद्ध हवा आहे. भाजपच्या विरोधात हवा आहे. मग महाविकास आघाडीची हवा आहे का? महाविकास आघाडी म्हणता येणार नाही. राजू खरे आणि उमेश पाटील जो उमेदवार देतील तो उमेदवार आम्ही काम करणार. त्या उमेदवार. ते उमेदवार अजून निश्चित झाले का तुमचा? झाल्या जमाय वाटतंय पण काय माहीत नाही. नरसिंग पाटील काय असं चर्चा आहे. चर्चा चालू. नरसिंग पाटीलची चर्चा असं बी कार्यकर्त्याच्या कानावर आले की कोणी बी उमेदवार उभा केला या कामती किंवा सावळेश्वर त्याचाच आपण प्रचार करणार. हां, त्याचाच प्रचार करणार. मोहोळ तालुक्यात प्रस्थापिताच्या विरोधात आम्ही काम करणार, गावात आणि मोहोळ तालुक्यात. प्रस्थापित राजनजी पाटील यांच्या विरोधात काम करणार असं तरुणांचं ठाम मत आहे या सावळेश्वर गणामध्ये. असे अनेक कार्यकर्ते जोडले गेलेत आपल्याला. दुसरा एक कार्यकर्ता आहे जो शिवसेनेतून काम करतोय. नाव काय आपलं? ज्ञानेश्वर ईश्वर डमडेरे. बरं, कोणाच्या हवा आहे असं आपल्याला वाटतंय? हवा तर कुणाची आहे आपल्याला अजून ते माहीत नाही, पण हवा झाली तरी बी माझं एकच म्हणणं आहे की गावात किंवा तालुक्यात, मोहोळ तालुक्यात आणि महाराष्ट्र जी सध्या चालू आहे त्या महाराष्ट्राच्या ह्याच्यावर सध्या महाराष्ट्रात जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या प्रमाणात महाराष्ट्र चालणं झालं आहे. का म्हणजे लोकशाहीला काय झालं नेमकं? लोकशाहीला डाग लागल्यानं झालं आहे फक्त. त्याचं कारण काय आहे तर माणसं जी आहे ती फक्त आपला स्वार्थ बघून कधी आपण म्हणजे आपल्याला काय कुठल्या पक्षातनं काय भेटतं आहे असं करूनच त्यांनी फक्त आपलं स्वतःची पोळी भाजण्यासाठी इकडून इकडं करायला लागलेली आहे. दुसरा एक आपला कार्यकर्ता या ठिकाणी जोडला गेला आहे. आपल्याला गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आजपर्यंत बरेच कामं राहून राहिलेली आहेत, म्हणजे झालीच नाहीत कामं. ते इथून पुढं होण्यासाठी राजू खरे आणि उमेश पाटील जो गावात उमेदवार देतील त्यांचं आम्ही काम करणार. आमदार राजू खरे आणि उमेश पाटील जो उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करणार आहोत असं या काकड्यांचं मत आहे. बरं, आपल्या कोणकोणते राजू खरे आता आमदार झालेले आहेत विद्यमान? राजू खरे आमदार झाल्यापासून आपल्या सावळेश्वर किंवा ह्या भागात
कोणकोणत्या कामांना वेग आलाय? रस्त्यांच्या बाबतीत असतील, पुन्हा पाणी असं असेल, म्हणजे मार्गी लागायला चालू आहेत कामं. एकदम सगळी लगे होत नसतात, टप्प्याटप्प्यात कामं व्हायला चालू आहेत. आणि प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतःहून आलेला आहे. काय नाव आपलं? पांडुरंग चंद्रकांत लांडगे. पांडुरंग चंद्रकांत लांडगे. ही निवडणुका लागले द्या आणि ह्या निवडणुकीमध्ये कुणाची हवा आहे किंवा आपलं मत कुणाला जाणार आहे? आपलं मत म्हणजे जी विकास करेन शेतकऱ्याचा, म्हणजे मालाला भाव देईल किंवा त्याकडे आपलं मत जाणार. बरं, आता सगळ्या महाराष्ट्रात महापालिका झाले, त्या महापालिकेमध्ये भाजपचं कमळ निवडून आले. मग आता तुम्ही नेमकं कुणाच्या मागे जाणार? आम्ही शेतकऱ्याचं जे म्हणजे शेतकऱ्याचा विकास करेन त्याच्या मागं. म्हणजे या शेतकऱ्यानं पक्ष सांगितलं नाही, जे काम करल त्याच्या मागं आम्ही जाणार असं ठामपणे सांगितलेलं आहे. काय नाव आहे आपलं? नाव नाही का तुम्हाला? तुमचं नाव? तुमचं राजू गावडे सांगा की नाव? राजाराम गावडे. काय करता आपण? शेरडर राखतो. शिरडा राखू. बर, मग मध्ये पूर आला होता, त्यात मदत कोणी कोणी केली तुम्हाला? मदत कोणीच केली नाही आम्हाला. तिकडे काय या जायची पंचायत, कोण समजा खुड्डन आहे घालायचं, रस्त्याची अडचण आहे काय? आणि मग काय वाहून जायची पंचायत आली. मग तुम्हाला बोलता येत नाही, पण तुम्ही चांगली प्रतिक्रिया दिली. हां, या ठिकाणी या सावळेश्वर गणातील गावातील एक प्रमुख काँग्रेस सुशीलकुमार शिंदे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि सध्या कुठलं पद आहे आपल्याला? जिल्हा संघटक पदावर काम करणारे सिद्धराम पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर सध्या जी निवडणुका झाल्या महापालिकेच्या, याविषयी थोडक्यात 2 शब्दात सांगा, कसं काय निकाल फिरला? एक सांगायचं म्हणजे लोकशाही जिवंत राहिलेली नाही. लोकशाही जिवंत कशाला म्हणते ती भारतात म्हणलं तर संविधानाप्रमाणे होत नाही. ही सगळं जनतेत नाही मिशनवर चाललेलं आहे. तसं काय ही मी तर ह्या जी कौल दिलेलं आहे महापालिकेत मान्य नाही. हे EVM घोटाळा असल्याचं यांचं मत आहे. बरं, ती निवडणूक झाली, आता होऊन गेली. आता आपल्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समिती 5 तारखेला निवडणुका होणार. यामध्ये आपल्याला आपण कोणत्या पक्षाकडून, म्हणजे तुमचा तर पक्ष आहेच, पण या भागात कुणाची हवा आहे आजपर्यंत आणि आपण प्रचार रणनीती कशी करणार? आता सध्याला जनता जी आपलं कौल द्यायला बघते ती क्षणिक सुखासाठी बघते. कायमचं बघायचं म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील, गोरगरिबाची कामं असतील, सुशिक्षित बेकाराचे कामं असतील, का असेल त्याचा कोण विचार करत नाही. चालू घडीला फक्त काय पाहिजे ती बघतात. मग जर हीच बघायचं असेल तर ही बॅलेट पेपर इलेक्शन घ्यावं लागते, हे दुसरं काय नाही. आणि जर असं केलं तरी मिशनवर घोटाळा हाय तीच आहे. वर ती काय ती, खाली बी ती काय ती, मिले बघत ती सगळे आहेत. आणि त्याला आपण काय करायचं जनतेने ठरवलं तर सुद्धा काय उपयोग नाही. मिशनमध्ये मग 100% घोटाळा आहे, ह्याचे दुसरं काय नाही. यांचं स्पष्ट पुन्हा एकदा मत आलं आहे, मिशनमध्ये घोटाळा असल्यामुळं भाजपचे जास्त निवडून येत आहेत, सत्ता येत आहे. मग ह्याला एकच पर्याय आहे, बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, असं सिद्धराम पवार यांनी ठाम मत दिलेलं आहे. बरं, आता या 5 तारखेला जरी बॅलेट पेपरवर तर होत नाही, आताच्या आता मशीनवर म्हणल्यानंतर आपण यांची काय सेटिंग असेल किंवा मशीनमध्ये काय असेल, ह्याला कसं प्रत्युत्तर काय असेल तुमचं? ह्याला एकच उत्तर, आमची महागोडे आकाशी आहेत. म्हणजे कसं हात, मशाल आणि तुतारी, आणि मध्ये आणि घड्याळ घुसायला लागले म्हणते, मला काय माहीत नाही. जरी असेल पण ह्याच्यावर मी नाराज आहे. पण आता पक्ष काम करायचं म्हणून जर सगळी राष्ट्रवादी मिळून जर शिवसेना असेल, उभट गटाने हात असं त्याच्यासंग मिळून काम करायला तयार आहे. पण त्याचे माझे काय तर प्रश्न आहेत, जे कोण असतील येतील त्यांनी जर तसं व्यवस्थित आम्हाला उत्तर दिलं समाधानकारक, त्यांचं काम करायला तयार आहे. पण लोकशाही वाचवण्यासाठी धडपड मग तर 100% माझी असणार आहे, ह्यात काय वाद नाही. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पुढारी, अगदी खादीमध्ये गांधी टोपी सगळं तुमचं जाम आहे. पण गावातले काही लोक म्हणतात नानानं फक्त स्वतःचा विकास केलेला आहे, ह्याच्यावर काय बोलणार? स्वतःचा विकास केला असं म्हटलं त्यांनी मला प्रूफ दाखवावं. मी आत्ता सगळ्या बाबतीत संन्यास घ्यायला तयार आहे. मी कुठं 10 पैशाच्या कुणाच्या लिंजेत असेल, मी जवळजवळ 25 वर्ष गावात ग्रामपंचायतला मी आणायचा प्रयत्न केला, आणल्यावर पुन्हा दुसरी गेली ती. ही मी स्वार्थ स्वतः काय साधलंय का? मी फक्त लोकमतनं, मी ह्या गावात लहानपणी नागोसुद्धा फिरलेलं लहान असताना, आता म्हातारा झालोय. मला कुठे त्याने गालगोड दाखवा बाबा काय स्वार्थ साधलाय. आता दुसरं म्हणजे तर कोणाकडून गबाळ बी आणलेलं नाही मी काय.
आणि कुणाला काही विचार घेतले बी नाही. गबाळ आणलं नाही म्हणताव, पण तुमच्या परस्पर इलेक्शन लागलं एखाद्या बाबा आमदार खासदारकीचं नानाने पिठी आणली अशी चर्चा असते. पीटी आणले अशी फिरते. जर सुदैवान जर असं जर ही असेल, मला तर एक वाटतंय ज्या टायमाला इथं कोण मला ते काँग्रेस पक्षात शिंदेसाहेब असेल, मी त्यांना नेता मानतो अल्पसंख्याक असल्यामुळे, त्यांना ते जाहीर सभेत सांगायला लावतो तुमच्या रुपयाच्या लाजमीत आहे का, आणि त्यांनी सांगावं. नसेल तर आता ह्याच्यात नुसतं त्यांना सांगावं शिंदेसाहेबांना सुद्धा, मी सिद्धराम पवार तुमचा कार्यकर्ता आहे, जर तुमच्या कशात सुद्धा मी जर बाटलो असेल तर तुम्ही जनतेने जी मला शिक्षा देईल ती मी मान्य करेन. अगदी बरोबर आहे. ठामपणे मीडियासमोर बोलायचं म्हणजे सोपं नाही. 1 रुपयाच्या लाजमीत नाही असं सिद्धराम पवार सांगतात, परंतु ही जनता आहे, जनार्दन आहे, कोण काय पण बोलतच असते आणि त्याच्या तोंडाला हात लावता येत नाही. दुसरी बी गोष्ट एक आहे, आता आमची मुलं मी शिकविली. हीच एक प्रश्न ऐकून घे, आहे. मी सांगतो की. हीच प्रश्न हेच जोडून की या सावळेश्वर किंवा तुमच्या समाजामध्ये अनेक मुलं शिकलेली असतात, नानाने ती का चिटकावलं नाही शिंदेसाहेबाच्या वशिलेवर, आपलीच 2 मुलं कशी चिटकावली, ह्याच्याकडे आपण उत्तर एक खाजगी हे जे बी उत्तर ते शिंदेसाहेबांमध्ये चालते. मुलं शिकविली. आमचं मुलगा एक थोरला तर 10 वर्ष गावात नव्हता, कुणाची ओळख सुद्धा नव्हती. त्यानं काय काय कष्ट केलं त्यालाच माहीत. फक्त त्याचं काय असेल ती पैसे आपण भरून शिकविलेलं आहे. MPSC परीक्षेत दोघं बी लोकल बोर्डात पास झालीत महाराष्ट्र लेवलला, आणि ती झालीत. शिंदेसाहेबाचा संबंध नाही, कुठल्या अधिकाऱ्याचा संबंध नाही आणि कुठल्या पुढऱ्याचा संबंध नाही. ती त्यांच्या कर्तृत्वावर फक्त मी बाप म्हणून त्यांची इच्छा जी काय असेल ती खर्चामध्ये मी पूर्ण केली आणि त्यांनी शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्यांच्या नशिबानं ती लागलेली आहेत. जर ह्यात बी काय तसं असेल तर ते बी सांगावं. पण इथं प्रचाराचा मुद्दा म्हणून गावातले काय भांडगुळ लोक विचार करतात. ह्यांनी फक्त तुम्हाला बाकीच्याला बघितलंय, समाजाला की गावातल्या कुठल्या कार्यकर्त्याला स्वतःचं पोराचं बघितलं, कुणासुद्धा वर्त असं नाही. ती त्यांच्या कर्तव्यानं त्यांच्या शिक्षणामुळे ती लागलीत आणि ते बी लोकल बोर्डात MPSC परीक्षेत पास होऊन लागलेले आहेत. कुठं रुपया एक भरलेला नाही. मी सरळ सेवा भरती म्हणून त्याला नोकरी मिळालेली आहे. माझा काही सुद्धा संबंध नाही. आणि जर हे असेल तर त्यांनी मला दाखवा खरं खोटं करून, मी काय म्हणेल त्यांची शिक्षा बघायला तयार आहे. आणि असं म्हणलं तर राजकारणाचा संदेश घेतो. पुन्हा मी राजकारणाचा संन्यास घ्यायची तुमची वेळ आलेली आहे. वेळ आली तर तसं काय नाही, अनेक चांगल्या सगळं पाणी पाहिजे माझ्या ताकद आहे. आणि बघा जरा तर पंचायत समिती जिल्हा परिषद दिसेल सुद्धा, पण मी काय बोलणार नाही. कारण काँग्रेस पक्षाच्या मी का बोलतो एवढं ठामपणानं, मी ठामपणानं का बोलतो, मी आतापर्यंत बूथ वाईज असो कुठले कशात असो आपण हात कुठले भरभरले नाही, रुपया सुद्धा मी नाही. हे बरोबर आहे, पण महापालिकेत काठावर सांगतो, माणसाला जर नीट राजकारण करायचं असेल तर ठामपणे राहावं लागतंय आणि तुम्ही सोडून चालत नाही तर राजकारण टिकत असते. आता ही हवा घडीवर आहे, उद्या निघून जाते. गेलेला आहे. या भागात पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, त्याबद्दल काय वाटतं आपल्याला? काय नाव आपलं? सीताराम कडप्पा गुंड. हां बोला. बर, या निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे, आपण कोणाच्या मागे उभारणार? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीच्या मागे उभारणार असं यांनी सांगितलेलं आहे. ग्रामस्थ आपण सगळ्यांचा या ठिकाणी कौल घेत आहोत. या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आहेत. काय नाव आहे आपलं? इमाम मौला तांबोळे. बर, कोणाच्या मागे आपण आजपर्यंत? काँग्रेसच्या. बर, काँग्रेस नसलं तर राष्ट्रवादी. बर बर बर, काँग्रेस नसलं तर राष्ट्रवादी अशी त्यांची भूमिका आहे. सावळेश्वर आणि कामती ह्या गणात जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक 5 तारखेला जाहीर झालेली आहे. उमेदवार सुद्धा निश्चित होऊ लागलेले आहेत. आपल्याला काय वाटतं या निवडणुकीविषयी? या संतोष मसलकर. या निवडणुकीविषयी आपल्याला काय म्हणजे प्रतिक्रिया? निवडणूक आता 5 तारखेला आहे. बर, काय उमेदवार ठरतील, कोण ठरतील, पण आमचा उमेदवार आमचं धनाजी गावडे म्हणजे बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे हे ते सांगेल ते आम्ही त्या पक्षाला मतदान करू. तेच आमचं चिन्ह आणि तेच आमचा उमेदवार आहे. कालिदास गावडे पण उभारणार आहे. हां, चर्चा आहे. नक्कीच त्यांना तिकडे भेटत आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आणि कालिदास गावडे सरमध्ये यांनी बरेच विकास कामं केलेले आहेत. हां, त्याबद्दल काय त्यात काहीतरी मात्र शंका नाही. आणि ती निवडून येतील ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. बरं, काय काय कामं कोणी कोणी केली? कामं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे कामं विकासाला नेता चांगला आहे. नेता चांगला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं यांचं मत आहे. शेतकऱ्यासाठी कामं चांगली केलेली आहेत. शेतकऱ्याला मोदी 2000 देतात, मग त्याविषयी काय आपलं मत आहे? मोदी काय आपल्या ह्यातनं कापून देतात. काय शेतकऱ्यासाठी भाव मिळत नाही, शेतकऱ्याला कांद्याला मिळत नाही, उसाला मिळत नाही, 4 महिने बिल निघत नाहीत. काय बिल निघत नाही,
पिकाला भाव मिळत नाही आणि 2,000 रुपये देऊन आम्हाला काय उपयोग नाही, असंही शेतकरी या ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. खताचा भाव वाढलेला आहे. खताचा भाव वाढवला आहे. हां पहिलं 1000 मिळत तर आता 1500ला केलं आहे खताचं पोतं. पहिलं 1,000 रुपयाचं खताचं पिशवी 1500ला झाली, मग 2,000 देऊन उपयोग काय, असंही या ठिकाणी शेतकऱ्याची तीव्र प्रतिक्रिया आहे. रामेश्वर लांडगे. रामेश्वर लांडगे, बरं आपण काय करता? शेती. शेती. किती वर्षापासून शेती व्यवसाय आहे? 10 वर्ष झाली. शेतीमध्ये परवडते का? नाही परवडत नाही, सध्या परवडत नाही. का परवडत नाही? महागाई. महागाई. मग आपलं मत कोणाला पडणार? काय कोण का सध्या सगळं राज्यात देशात भाजपची सत्ता आहे. कोण विकास करेल त्याला? कोण विकास करेल त्याला? कोण विकास करेल त्याला मतदान पडणार, असं या शेतकऱ्याचं मत आहे. पूर्ण नाव सांगा की? केशव चौरे. केशव चौरे ज्येष्ठ नागरिक आहेत. तर आपल्या भागात आता निवडणूक लागली, 5 तारखेला मतदान आहे. बर. मग कुणाचं मतदान करू वाटतंय आपल्याला? कुणाला म्हणजे घड्याळाला करू वाटतं. बर बर बर. घड्याळाला का करू वाटतंय? का करू वाटतंय? ती पहिलेच बरं होतं, हे आता वर्षीवर महागाई होत चालायला लागले. महागाईमुळे पहिलेच सरकार बरं होतं, असं या ज्येष्ठ नागरिक चौरेचं मत आहे. ठीक आहे. इलेक्शन लागले 5 तारखेला, कोणाला मतदान करू वाटतंय आपल्याला? जे काय कामं जे करतंय त्याच्या मागे मी ठाम आहे. जे काम करल त्याच्या मागे मी ठाम आहे, असं यांचं मत आहे. तर नाव काय आहे आपलं? सिद्धराम दत्तू गावडे. बरं, हे पण गावडेच आहेत. या 5 तारखेला मतदान लागले जिल्हा परिषदचं. त्या जिल्हा परिषदच्या मतदानमध्ये आपल्याला कोण निवडून यावं असं वाटतंय? त्या भाजपलाच निवडून म्हणा. बरं, भाजपला द्यावं निवडून. मग काही शेतकरी म्हणाले आहेत भाजपनं महागाई केली, काय नाही काय केली नाही म्हणा. ह्याने तर काय स्वस्ताही केली एवढी. बर, म्हणजे पहिले पण महागाई होती, आता पण महागाई आहे, असं तुमचं मत आहे. मग नरेंद्र मोदी 2,000 रुपये वर्षाला म्हणजे 6,000 देतात, आपल्याला मिळतात का? 10,000 द्या म्हणावं पण तुकडा बी मिळत नाही म्हणावं. म्हणजे तुमचं ह्या सरकारला बी समर्थन नाही, विरोधकाला बी नाही, मग तुमचं मतदान कोणाला पडणार? काय एखाद्या नोटावर जाईल म्हणावं. म्हणजे नोटावर मतदान पडेल असं पण यांचं मत आहे. कारण इकडं टाकलं तरी बी तसंच आहे, तिकडं टाकलं तरी बी. अशी एक संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांना दिली, कारण दोन्ही पण तशीच आहे ती, असं त्यांचं मत आहे. एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि हाताने अपंग आहे, असा एक व्यक्ती आपल्याशी या निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यासाठी उभा आहे. तर आता निवडणुका लागले, ते कोणाला मतदान टाकणार आहोत? मतदान कोण सांगेल त्याला दिलं. कोण सांगाल त्याला, म्हणजे यांना अजून त्यातलं काय माहिती नाही. बर, नेमकं तुम्हाला हे हात अपंग कधीपासून झाला आहे? 72ला. 1972 पासून असंच आहे का? काय मदत मिळाली का सरकारची? पैसे मिळाले बाबा, थोडी मदत मिळालेली आहे. तेवढ्यावर समाधानी आहेत का तुम्ही? एवढ्या मदतीवर समाधान आहे का? काय तर मिळालं सरकारी.